नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारने जनतेकरता घेतलेले महत्त्वाचे निर्णय शिवाय लोकउपयोगी प्रकल्प याबद्दलच्या वेगवेगळ्या घडामोडी आपण बघणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. सुरुवात करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 या खासदार औद्योगिक महोत्सवाचं भव्य उद्घाटन नागपुरात करण्यात आलं. विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीला मोठी गती देण्याकरता महाराष्ट्र शासन आणि सुपर स्मेल्टर्स लिमिटेड यांच्यात गडचिरोली इथे इंटिग्रेटेड स्टील प्लांट उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला. विदर्भातील औद्योगिक क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी आणि तरुण उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट नागपूरच्या युवा विंगच्या लोगोचं भव्य अनावरण करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. वाढत्या वीज बिलाच्या कटकटीतून सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रभावी ठरते. जालना जिल्ह्यात 7,565 ग्राहकांनी तर हिंगोली जिल्ह्यात 2,622हून अधिक घरांवर सौर संच बसवण्यात आले आणि त्यातून वीज बिल शून्य झालं. या योजनेतून ग्राहकांना 1 किलोवॅटसाठी 30,000, 2 किलोवॅटसाठी 60,000 आणि 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपयांचं थेट अनुदान दिलं जातं. या योजनेमध्ये घरगुती वापरापेक्षा जास्त वीज निर्मिती झाल्यास ती महावितरणला विकून उत्पन्न मिळवण्याची सोय देखील आहे. 1 किलोवॅटच्या संचातून महिन्यात सुमारे 120 युनिट वीज तयार होते. सुलभ कर्ज सुविधा आणि 25 वर्षांची वीज उपलब्ध होणार असल्यानं नागरिक मोठ्या संख्येनं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्राला वेलनेस आणि वैद्यकीय पर्यटनात जागतिक स्तरावर अग्रेसर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पल्स या जागतिक वैद्यकीय परिषदेची पूर्वतयारी बैठक संपन्न झाली. या परिषदेच्या माध्यमातून राज्याला एक ग्लोबल ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्याचा सरकारचा मानस आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बल्क ड्रग पार्क्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील स्टार्टअप्समध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी वैजनाथ बीड इथे होणाऱ्या महापशुधन एक्स्पोच्या लोगोचं अनावरण केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. एसटी बसेस वेळेवरती धावल्या तरच महामंडळाच्या उत्पन्नाची चाकं वेगाने फिरतील अशा स्पष्ट शब्दात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना बजावलंय. मंत्रालयात आयोजित उत्पन्न वाढ आढावा बैठकीत त्यांनी वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी जोडलाय. बसेस उशिरा सुटणं किंवा फेऱ्या रद्द होणं यामुळे हक्काचा प्रवासी खासगी पर्यायांकडे वळत असल्याची गंभीर दखल त्यांनी घेतली. प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री आगार प्रमुखांनी करावी असे निर्देश मंत्री सरनाईकांनी दिले. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील अलीकडच्या गॅस टँकर अपघाताचा धडा घेत मुंबईतील कोस्टल रोड आणि सी लिंकवरील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पालकमंत्री आशिष शेलार यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. कोस्टल रोड हा भुयारी आणि समुद्रावरून जाणारा मार्ग असल्यानं आपत्कालीन परिस्थितीत जखमींना तातडीने मदत मिळवण्याकरता वांद्रे रेक्लेमेशन परिसरात हेलिपॅड उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. दुष्काळ प्रवण भागातील शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यास सक्षम करण्याकरता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिले. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर आता दुसऱ्या टप्प्यात शाश्वत शेती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणावर अधिक भर दिला जाणार आहे. राज्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणि नदीजोड प्रकल्पांना वेग देण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृह इथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून नाशिक आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं हा सरकारचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सिंचन प्रकल्पांच्या गतीसाठी नाबार्डच्या माध्यमातून 24,000 कोटींची तरतूद प्रस्तावित असून त्यातील निधी वितरणाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. विशेष म्हणजे धरणांच्या जमिनींवर पर्यटन विकास करण्यासाठी PPP धोरण आणि धरणांच्या साठ्यात फ्लोटिंग सोलर पॉवर निर्मितीचं धोरण राबवलं जाणार आहे. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी.